चला सुरुवात होते या ठिकाणी आजच्या दिवसातील फायनलच्या सामन्यासाठी. नक्कीच 10 संघ या संघासाठी या सामन्यासाठी झुंजले होते, जो फायनलचा सामना बोललं जातं. चला तर मित्रांनो जाऊया मैदानामध्ये. या ठिकाणी आपण रंगणार आहे आता जंगलवाडी आणि केळवण या दोन संघामध्ये सामना रंगला जाईल. नक्कीच बॉलची पूर्तता करायची आहे मित्रांनो. चला सुरुवात करून घ्या मित्रांनो. फायनलचा आजचा हा शेवटचा सामना या ठिकाणी या मैदानावरती रंगणार आहे. दोन संघ केळवण संघ आणि या ठिकाणी जंगलवाडी दोन संघ आपण आमने सामने या ठिकाणी फायनलमध्ये पाहणार आहोत. नक्कीच चांगला खेळ राहिला होता शुभम याचा आणि मला वाटते शुभमच या ठिकाणी स्ट्राईकला आहे आणि या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात या सामन्यासाठी. पंचमन काम पाहताय ते मला वाटतंय विराट आणि चला क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक असणार आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो एक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक आणि एक लॉंगलेगचा क्षेत्ररक्षक. मला वाटतं मिडविकेटच्या दिशेने तो क्षेत्ररक्षक आहे आणि दोन क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाहेरच्या बाजूला तैनात केलेत आउटफील्डमध्ये आणि नक्कीच इनफिल्डमध्ये बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक असणार आहेत. त्या ठिकाणी पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. मला वाटते शुभम या ठिकाणी स्ट्राईकला आहे आणि या आपण पाहतोय शुभम याचं आतापर्यंत 106 धावा त्यांनी ठोकलेल्या आहेत. चला लहान मुलांनो सायकली बाहेर चालवायचे आहेत. लहान मुले चला सायकली बाहेर काढा. नाही होतं या ठिकाणी सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आहे. गोलंदाज प्रवीण या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आहे. ए मुली सुरुवात करायची या ठिकाणी सामन्याला. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आहे आणि त्याच्या समोर आहे तो शुभम, एक धडाकेबाज फलंदाज. 3 सामन्यामध्ये 106 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा आहेत. म्हणजे याच्यावर आपण ओळखू शकता की किती धुवाधार फलंदाजी शुभम याने आज केलेली आहे आजच्या सत्रामध्ये. पहिला चेंडू शुभम याला आता मात्र उंच उडाला. चेंडू पाहायचा विकेट होतोय का चेंडू जातोय. 2 खेळाडूच्या नक्कीच मध्ये हा चेंडू पडतोय आणि यावरती धावांचा होतोय या ठिकाणी शुभारंभ. शुभम आपलं खातं उघडतोय आणि पर्यायाने या ठिकाणी संघाचंही खातं उघडलं जाते 2 या धावसंख्येवरती. चेंडू थोडा वेळ हवेत होता आणि या ठिकाणी गाव कॉर्नरला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने प्रयत्न पूर्णपणे केला होता परंतु नक्कीच चेंडूपासून थोडासा लांब राहिला होता तो आणि यावरती 2 धावा शुभमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होत आहेत. प्रवीण याचा पुढचा चेंडू राईट अप राऊंडची विकेट मारा करतोय. थोडीशी गफलत होते. डेड बॉल घोषित केला जातोय. नक्कीच शुभम पुन्हा एकदा या ठिकाणी तयार होतोय आणि शुभमची विकेट म्हणजे एक प्राइस टॅग लावलेली विकेट आहे आणि ही विकेट घेण्याचा प्रवीणचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. पुढचा चेंडू प्रवीण याचा लेफ्ट आर्म राऊंडची विकेट मारा. आता मात्र खाली पडत झोपून असा मारलेला षटकार या चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नक्कीच सुंदर फटका होता. चेंडूच्या लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न केला होता शुभम याने पण पाहिलं की चेंडू खाली राहतोय आणि त्या पद्धतीने आपले गुडघे खाली टेकवत नक्कीच हा चेंडू लेग साईडच्या दिशेने मारला गेला. नक्की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता. पॉवर प्लेचं हे षटक होतं आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतला शुभम याने. दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. नक्कीच 6 धावा आतापर्यंत या ठिकाणी जमा करण्यात यश आलंय. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. रनिंगमध्ये थोडंसं गफलत होते. पुढचा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय
आणि आत्ता मात्र सुंदर फटका पाहायचं काय होतं या चेंडूवरती. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार, येतोय हा खणखणीत चौकार. 4 धावा नक्कीच या ठिकाणी गणल्या जातील. 4 धावा नक्कीच गणल्या जातील. धावसंख्येमध्ये फटक्यामध्ये थोडीशी ताकद असते, नक्कीच एक 2 ते 5 इंचाच्या अंतरावरती हा चेंडू सीमारेषेच्या आत पडला होता पुढचा चेंडू. आणि आत्ता मात्र मारण्याचा प्रयत्न होता, बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. या सामन्यातील पहिला निर्धाव चेंडू. नक्कीच शुभम याची बॅट आता तळपलेली दिसते. 2 चौकार आणि 2 धावा, अशा मला वाटते 10 धावा या ठिकाणी जमा करण्यात यश मिळवले ते शुभम यानं. पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू गुडलेन टप्प्यावरचा. आत्ता टप्पा सापडतो या ठिकाणी गोलंदाजाला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं की नक्कीच सलग 2 चेंडू निर्धाव आणि लेग साईडला मारण्याचा, एक लेग साईड रिपेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्यामध्ये मात्र अयशस्वी ठरतोय शुभम. पुढचा चेंडू आणि आता मात्र सुंदर फटका पाहायचं काय होतंय. सरळ बॉलरच्या डोक्यावरून मारलेला चेंडू जातोय सीमारेखा पार. 1 बाउन्स 4 रन्स. आणि या ठिकाणी 4 धावांनी मला वाटतं हे षटक पहिलं षटक असावं. आणि या ठिकाणी 4 धावा, नक्कीच धावसंख्येत भर पडते. पहिलं षटक अंती म्हणजे धावसंख्या होती ती 14. आणि ज्या प्रकारे शुभमने पॉवर प्लेचा फायदा घेतला आहे ते बघण्यासारखं आहे. नक्कीच याच्या अगोदर सेमीफायनलचा जो सामना खेळला होता त्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती शुभम याने आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा केल्या होत्या. यावेळेस मात्र 14 धावा केल्यात. नक्कीच फायनलचं थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती असणार आहे, परंतु त्या प्रेशर झुगारून या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये 14 धावा काढलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय केळवण संघाकडून या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विक्की याच्या राईट मोहरती विकेट मारा करणार आहे. आणि आता मात्र चेंडू थोडासा गुडल्यांवर पडणारा, थोडासा उसळी घेणारा चेंडू होता आणि त्यावरती 1 धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात होता, परंतु नकार येतो शुभमकडून. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव, एका धावेची भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते आता मात्र 15 या धावसंख्येवरती. आणि सुरुवात केली जाते पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूसाठी. नक्कीच या ठिकाणी विकी तयार आहे. राईट आर्म ओव्हरती विकेट मारा करतोय. त्याच्यासमोर येतो एक धडाकेबाज फलंदाज शुभम. पाहायचं शुभम या चेंडूवरती काय करतोय नक्कीच. आणि आता पुन्हा एकदा तशाच प्रकारे ज्या प्रकारे पहिला चेंडू मारला होता, टोलावला होता, त्याचप्रमाणे टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस मात्र गोलंदाजाने थोडीशी चालाकी दाखवली. चेंडूला थोडंसं शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती ठेवला आणि चेंडू खाली राहिला होता. मारण्याचा प्रयत्न फसतोय, अंगावरती चेंडू येऊन आदळतोय. यावरती मात्र कोणतेही धाव नाही. नक्कीच सुरेख षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आणि आता मात्र हाफवालीचा चेंडू होता. चेंडू जातोय डोक्यावरून क्षेत्रकाच्या. नक्कीच 6 धावा गणल्या जातील धावसंख्येमध्ये. आणि वाट बघितली, वेट केला यावेळेस चेंडूचा. नक्कीच 6 धावा जमा झालेल्या आहेत शुभमच्या खात्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 बिनबाद 21. अतिशय ठोस अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ते केळवण संघाची. पुढचा चेंडू पाहायचे काय होत आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारलेला समोरचा चेंडू. तिथं क्षेत्ररक्षक आहे, झेल होतोय का? नक्कीच झेल या ठिकाणी टिपला जातोय. एक महत्वाचा गडी, एक महत्वाचा धक्का या ठिकाणी बसतोय आणि शुभम दुर्दैवरित्या बाद होऊन कॅच बाद तंबूमध्ये परततोय. नक्कीच चांगला खेळ राहिला होता शुभम याचा. फटकाही सुरेख होता. आडव्या बॅटने कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, फटका थोडासा फसला आणि नक्कीच चेंडू जाऊन स्थिरावला तो लॉंग ऑफच्या क्षेत्रकाच्या हातामध्ये आणि बाद होऊन या ठिकाणी तंबूमध्ये परतला शुभम. आता त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रदीप या ठिकाणी जातोय. बघतोय या संघाची जवळजवळ मदार शुभमवरती होती, आता प्रदीप त्या ठिकाणी गेलेला आहे. नक्कीच प्रदीपकडूनही अपेक्षा असणार आहे फटक्यांची, परंतु गोलंदाजी मात्र नक्कीच या ठिकाणी विकेची सुरेख राहिली आहे. एक षटकार आला होता, तदनंतर मात्र त्याने चांगल्या प्रकारे कमबॅक केले. मला वाटते आतापर्यंत जे त्याने चेंडू हाताळलेत त्यामध्ये 7 धावा खर्ची केल्यात आणि एक महत्त्वाचा खेळाडू बाद करण्यात त्याला यश मिळाले. पुढचा चेंडू राईट मोहरदी विकेट मारा करतोय
आणि आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॉल अतिशय सुरेखरित्या हाताळला जातोय विकी याच्याकडून. गुडलँड टप्प्याचा जो त्याने सराव करून आला असेल किंवा त्याचं जे डायरेक्शन आहे गुडलँड टप्प्याचा अतिशय सुरेख आहे. पुन्हा एकदा आणि आत्ता मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं की यावेळेस गुडलँड टप्प्याचा चेंडू होता, परंतु यावेळेस थोडासा पुढे ढकलला होता. नक्कीच बॅटचा बॉलचा कोणताही संबंध नाही. हे षटक संपतंय आणि दुसऱ्या षटकाखेरीस आपण पाहतोय संघाची धावसंख्या 1/21 म्हणजे हे दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. म्हणजे सरासरी 10.5च्या रन रेटनं चाललेला केळवण संघ. आणि आपण पाहिलं खरंच शुभम आऊट झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे संघावरती प्रेशर येत आहे ते प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं. 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी आता शेवटचं षटक कोण घेऊन येतं ते पाहायचं आहे. नक्कीच या सामन्यातील हे निर्णायक शेवटचं षटक असेल. आणि हे शेवटचं षटक म्हटलं की सर्वांना माहितीच आहे की हाणामारीचं षटक असतं. प्रत्येक फलंदाज आहे तो चेंडूला रेषे पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न करत असतोय. म्हणजे प्रहार चढवण्याचा प्रयत्न असणार आहे. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज. अविनाश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. आणि आता मात्र सुरेख फटका आहे पाहायचा. अपॉलचा चेंडू होता. अलॉंग द ग्राउंड मारला चेंडू. बिस्फील्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार येतोय खणखणी चौकार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं होतं अलॉंग द ग्राउंड म्हणजे अलॉंग द ग्राउंड असा हा फटका होता. आणि थोडंसं क्षेत्ररक्षणाचं मध्ये ढिसाळ कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. नक्कीच चेंडूचा आणि हाताचा थोडासा संपर्क झाला होता, परंतु चौकार मात्र रोखू शकला होता. पहिल्याच चेंडूवरती या शेवटच्या षटकाचा चौकार आला आहे. म्हणजे धावसंख्या जाऊन पोचते ते आत्ता मात्र पुन्हा एकदा 25 या धावसंख्येवरती. आणि अशा षटकार चौकारांची गरज असणार आहे जर हा फायनलचा सामना त्यांना जिंकायचा असेल. पुढचा पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने अतिशय सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय पुन्हा एकदा. या ठिकाणी पाहिला आपण गवताला आग लागवत हा चेंडू गेलाय सरळ सीमेरेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. नक्कीच पहिली 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये खेळायचं असतं त्या पद्धतीने आपण पाहतोय. गॅप काढतोय आणि सुरेख फलंदाजी करतोय. विनोद खरोखर अतिशय सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 चेंडू अलॉंग द ग्राउंड 2 चौकार मारण्यात यश मिळवले. पुढचा चेंडू काय होतंय या चेंडूवरती. आणि आता मात्र एरियल रोड पटकारलाय. चेंडू पाहायचंय काय होतंय. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार, परंतु यावेळी हवाई पायर पाहायला मिळाला. 6 धावा यावरती जमवल्या आहेत. म्हणजे पहिले या 3 चेंडू जे आपण पाहिले या 3 चेंडूमध्ये 2 वेळा चौकार, 2 बॉलवरती 2 चौकार आणि त्यानंतर मात्र हवाई फायर या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि 6 धावा संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा जोडल्या गेल्यात. धावसंख्या होती ती 35. म्हणजे आता मात्र सेमीफायनलचा नक्कीच क्रॉस केलेला आहे स्कोर. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका होता, परंतु यावेळेस मात्र फटका थोडासा फसतोय. 2 क्षेत्रगाच्या मध्ये हा चेंडू जाऊन आदळतोय आणि यावरती 2 धावा पळून पूर्ण केले जात आहेत. 2 धावांवरती ज्या ठिकाणी समाधान मानलं जातं. विनोद पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या जवळ ठेवतोय. पंच किती धावा आहेत पंच? 2 धावा. वन शॉट नक्कीच 1 धाव या ठिकाणी कमी. या ठिकाणी 1 शॉटचा इशारा आमच्याकडे आमचे दक्षपंच विराट यांच्याकडून या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे धावसंख्येमध्ये थोडासा बदल केला जातोय. नक्कीच धावसंख्या 36. पुढचा चेंडू आणि आता मात्र ऑफसाईडला एक चहलकर्मी पाहायला मिळाली. पुढे येऊन मारण्याचा ऑफसाईडला प्रयत्न केला होता विनोद याने. प्रयत्न यशस्वी ठरतोय. गोलंदाजाला मात्र या ठिकाणी यश मिळतंय. नक्कीच एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आणि एक निर्धाव चेंडू म्हणजे नक्कीच विकेट मिळवल्यासारखे आहे, कारण 3 ओव्हरचा हा सामना आहे. आणि या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी कामगिरी राहिली आहे केळवण संघाची. आणि हा चेंडू होता, मारण्याची संधी होती, परंतु चेंडू काय बॅटवर टिक चढला नाही आणि
या ठिकाणी काय पाहतोय, झेलही सुटला जातोय, धरणीला दान केला जातोय झेल. आणि नक्कीच या शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं एक कॅच सुटला आणि एक धाव घेण्यात विनोदला यश मिळालं. नक्कीच या ठिकाणी हे सत्र समाप्त होत आहे आणि केळवण संघाने धावा बनवल्या आहेत 3 षटकामध्ये. 37 म्हणजे जर जंगलवाडी संघाला जिंकायचं असेल तर या ठिकाणी नक्कीच 38 धावा बनाव्या लागतील. 18 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण त्यांच्या समोर असणार आहे. चला मित्रांनो, ताबडतोब यायचं आहे, क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचं आहे. ज्याने आता फलंदाजी केली. बॉल सुंदर अशी फलंदाजी शुभम आणि विनोद याची या ठिकाणी आपण पाहिली होती. नक्कीच शुभम याने मला वाटतं पहिल्या धावा किती केल्या माहीत नाही, परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र नक्कीच 12 ते 13 धावा त्याने वसूल केल्या होत्या. 1 षटकार 2 चौकार. सुरेख अशी खेळी राहिली होती नक्कीच विनोद याची. आणि शुभमला जी साथ पाहिजे होती ती त्या ठिकाणी विनोद याने चांगल्या पद्धतीने दिली होती. नक्कीच ज्यावेळेस पूर्ण टीमवर्क होतो त्यावेळेसच सामना जिंकला जातो आणि अशा फायनलच्या मॅचमध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचा आहे. चला, सूर्य ढळत चालला आहे मित्रांनो. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि वेळेत सामने उरकायचे असतात. बऱ्याच खेळाडू लांबून आलेले असतात, त्यांनाही आपल्या आपल्या मार्गस्थी व्हायचं असतं. त्यामुळं जितक्या लवकर सामने उरकले जातील, जितक्या लवकर प्रेझेंटेशन उरकलं जाईल तेवढं आपल्याला सोपं जाईल मित्रांनो. सायकल्सवर जरा विनंती आपल्याला, जरा बाहेर निघा. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच जरा सूचना करा त्यांना क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. केळवली नाही, काय नाव? केळोली. केळवली. केळोली. केळोली. हां, केळोली. आणि फायनलच्या हा सामना या ठिकाणी रंगला आहे. आणि फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी पूर्वार्ध संपला आहे. म्हणजे 37 धावा झालेल्या आहेत आणि 38 धावा 18 चेंडूमध्ये या ठिकाणी बनवायच्या आहेत. शुभमच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू आहे. या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. 37 झाले. 37 सुरुवात केली जाते या ठिकाणी सामन्याला. आणि राईट राऊंड विकेट मारा करतोय पहिला चेंडू. आणि आता मात्र आपटलेला हा चेंडू होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. खराब चेंडू, डोक्यावरून जाणारा हा चेंडू होता. नक्कीच फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू पेनलाइज केलं जाते या ठिकाणी शुभमला. नक्कीच एका धावेने या ठिकाणी धावांचा होतोय श्री गणेशा जंगलवाडी संघाच्या. नक्कीच पुन्हा एकदा तयार होतोय शुभम. याचा पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र तशाच प्रकारचा हा चेंडू होता, परंतु यावेळेस मात्र टप्पा थोडासा पुढे ठेवला होता, खांदा लावला गेला होता या चेंडूला. आणि यावरती मात्र आपण पाहतोय निर्धाव
आणि एक चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एका चेंडूच्या खेळाच्या अंती एक धाव. पुढचा चेंडू शुभम याचा आणि हाही चेंडू तशाच प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू घेतोय बॅटची कडा आणि या ठिकाणी काय पाहतोय, झेल होतोय, धरणीला दान. नक्कीच झेल सुटला जातोय. तिथं एक छोटासा क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्याकडून हा झेल सुटला गेला. नक्कीच यावरती एक धाव चोरट्या स्वरूपाची मिळाली. धावसंख्या जाऊन पोचते ती आत्ता मात्र 2 या धावसंख्येवरती. स्ट्राईकला आता अविनाश येतोय. अविनाश तो आणि आता मात्र सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू सर घेतोय यष्टेंचा वेध आणि बोल्ड होऊन अविनाश या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. अविनाशचा नाश या ठिकाणी पाहायला मिळाला. बाद होऊन या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. नक्कीच 2 या धावसंख्येवरती हा पहिला धक्का बसतोय तो जंगलवाडी संघाला. नक्कीच खेळी चांगली राहिली होती अविनाशची, परंतु यावेळेस मात्र पहिला चेंडू अतिशय सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने आणि पहिला धक्का. आणि शुभम खरोखर वन हँडेडली, सिंगल हँडेडली, वन मॅन आर्मी म्हणावे लागेल. बॅटिंगही सुरेख करतोय, तेवढीच चांगली गोलंदाजीही त्या ठिकाणी शुभम याची पाहायला मिळते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आझाद या ठिकाणी मैदानामध्ये आहे. आणि नक्कीच जर शुभमच्या बेड्यांमधून जर संघाला आझाद करायचं असेल तर या आझादची बॅट तळपावी लागेल. नक्कीच आझाद या ठिकाणी तयार होतोय. शुभम याचा पुढचा चेंडू आणि आता मात्र सुरेख फटका आहे लेग साईडच्या दिशेने. पाहायचं काय होतंय त्या ठिकाणी. पंच काय आलं, चौकार. नक्कीच आम्ही पंचाच्या निर्णयाची वाट बघतोय आणि या ठिकाणी चौकार पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतोय की केळवण संघाचा या ठिकाणी आझाद याच्यामार्फत या खेळाडूमार्फत नक्कीच चौकार पाहायला मिळाला होता. धावसंख्येमध्ये जाऊन वर पडते, धावसंख्या जाऊन पोचते ती 6. पुढचा चेंडू आई चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळत आहेत आणि या ठिकाणी वाईड डिक्लेअर केला गेला आहे. पंच विराट यांच्याकडून. नक्कीच चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू मान्यता होती पंचांची आणि पंचांनी या ठिकाणी वाईड चेंडू घोषित केला आहे. नक्कीच धावसंख्येत आत्ता मात्र भर पडते, जाऊन पोचते ती 7 या धावसंख्येवरती हा वाईड. आणि पुढचा चेंडू शुभम याचा पुन्हा एकदा हा चेंडू मात्र गोल्डन टप्प्यावर आदळणारा आणि उसळी घेणारा. नक्कीच आपल्या खांद्याचा प्रयोग करताना या ठिकाणी शुभमला आपण पाहतोय. चेंडूला उसळी देण्यात या ठिकाणी यश मिळतंय आणि आझाद पुन्हा एकदा जागेवरती स्थिर आहे. पुढचा चेंडू शुभम याचा. पाहायचं काय होतं या चेंडूवरती. फुलटा चेंडू होता, चांगला समाचार घेतला जातोय या चेंडूचा. एक धाव तर पळून पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच 2 धावा. पंचांचा हात बाजूला झाला आहे. नक्कीच नो बॉलचा इशाराही या ठिकाणी पोचला गेला आहे आमच्याजवळ. म्हणजे नक्कीच नो बॉल, नो +2 अशा 2 धावा, म्हणजे टोटल 3 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. या चेंडूवरती नो बॉल घोषित केला आहे आणि शेवटचा चेंडू मला वाटतं असावा त्याचा. आणि या चेंडूवरती मात्र काय पाहतोय आपण, शुभम थोडासा प्रेशरमध्ये आलेला दिसतोय. एक वाईड चेंडू हाताळला होता, त्यानंतर मात्र नो बॉल आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट. याच्यावरती नक्कीच फलंदाज बाद होऊ शकत नाही, फक्त रनआउट स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकतो. म्हणजे आझादला या ठिकाणी चान्स आहे आणि खरोखर सर्व बेड्या तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आझाद याने केलेला आहे. आणि या नो बॉलवरती 3 धावा नक्कीच मिळवल्या होत्या. हा चेंडू फ्री हिटचा आहे. फ्री हिटचा फायदा कसा उचलला जातो ते पाहायचं आहे. फ्री हिटचा चेंडू नक्कीच या ठिकाणी पाहिला जातोय. पाच बॉल हा शेवटचा चेंडू असणार आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी शुभम याच्याकडून पाहायला मिळाली होती याच्या अगोदर सामन्यामध्ये. आता मात्र थोड्या दबावामध्ये चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने. पाहायचं काय होतंय. एक धाव तर पळून पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का नाही. नक्कीच हा प्रयत्न फेटाळला जातोय आणि हे फायनलच्या या सामन्यातील हे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 11. 1-11 अशी अवस्था आहे जंगलवाडी या संघाची. नक्कीच आता
आणि आता खेळ शिल्लक राहिला तो 12 चेंडूंचा. 12 चेंडू आणि धावा बनवायच्या असतील त्या मला वाटते 27. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असणार आहे. नक्कीच या ठिकाणी आता प्रहार चढवण्याचा प्रयत्न असेल आझाद याचा. आझाद स्ट्राईकला आहे आणि आतापर्यंत आझादने थोडीशी चमक दाखवले बॅटमधून. विनोद चांगली फलंदाजी विनोदनेही केली होती आणि तशाच प्रकारे गोलंदाजीही त्यांना करावी लागणार आहे. पाहायचं राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करतोय आणि हाफवाली अतिशय सुरेख चेंडू होता. हाफवालीचा चेंडू होता परंतु स्वतः यॉर्क करून घेतला त्या चेंडूला. नक्कीच एक पाऊल पुढे टाकून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खोलवर टप्प्याचा होता, समजला नाही आणि एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. म्हणजे समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू आणि 27 धावा. जर हा फायनलची ट्रॉफी उचलायची असेल तर नक्कीच प्रहार चढवावे लागतील. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये. नक्कीच एक धाव गणली जाईल धावसंख्येमध्ये. पंच बोल्ड का? हा बोल्ड आहे, माफ करा. सुरेख चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि या ठिकाणी दुसरा खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय बाद होऊन तंबूमध्ये परतोय. आझाद बाद होऊन या ठिकाणी तंबूमध्ये परतलाय. 10 मध्ये 27 ना. आता समीकरण थोडंसं बदललं जात आहे. आता 10 चेंडूचे शिल्लक 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 27. नक्कीच थोडीशी दुर्दैवी अवस्था आहे कारण 2 खेळाडू या ठिकाणी बाद झाले. 10 चेंडूमध्ये 27 म्हणजे जवळजवळ 3-4 रन रेटनं या ठिकाणी चालायचं आहे. प्रत्येक चेंडूवरती आता प्रहार करावा लागणार आहे. विनोद याने थोडीशी आपल्या बॉलमध्ये आता गती वाढवले, चेंडूचा टप्पा पुढे ठेवला आहे आणि पहिल्यांदाच आपण या ठिकाणी पाहतोय की लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे दारोमदार असणार आहे. थोडंसं ग्राउंडचं डायमेन्शन चेंज केलं जातं आहे, क्षेत्ररक्षणामध्ये केला जातो बदल. सुरुवात होते चेंडूला राईट ओव्हरदी विकेट मारा करतोय आणि आता मात्र सुंदर फटका आहे ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर पळून पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नक्कीच चेंडू पंच चौकार. पंच जरा आम्हाला मार्गदर्शन करा. या साईडला आम्हाला थोडंसं दृष्टीच्या आमच्या थोडंसं बाहेर जातोय चेंडू. तर आज चौकार या ठिकाणी धावसंख्येमध्ये गणला जाईल. नक्कीच धावसंख्येमध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे. धावसंख्या जाऊन पोचते ते आता मात्र 15 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू विनोद याचा पाहायचं काय होतंय आणि आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आपल्या लाईनवरती येताना विनोदला आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत त्याने ब्लॉक होलमध्ये टाकले होते आणि 3 चेंडू चांगले होते. एक चेंडू त्याने आपिस केला होता आणि त्यावरती मात्र एक प्रहार आला होता. नक्कीच एक धाव या ठिकाणी गणली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचते ती 16. आता जिंकण्यासाठी 22 धावांची गरज असणार आहे. विनोद पुन्हा एकदा तयार होतोय. राईट आर्म राऊंड दी विकेट मारा करतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा फायदा मिळतो नक्की फलंदाजी टीमला. पुढचा चेंडू आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. किपरच्या डोक्यावरून गेलेला चेंडू. एक धावेसाठी डिक्लेअर झोनमध्ये. आता जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असणार आहे. विनोद पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. नक्कीच फायनलचा रंगलेला हा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक हाय स्कोरिंग थरार आहे. पुढचा चेंडू आणि आत्ता मात्र सुंदर फटका. काय होतं या चेंडूवरती पाहायचंय. चेंडू जातोय सरळ सीमा रेखा पार येतोय. कणकणीत लांबलचक असा हा षटकार. नक्कीच ज्या षटकाराची गरज होती आणि ती या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती मिळवून दिले आणि या ठिकाणी 15 धावांची गरज असणार आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 15 धावा. 6 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू आणि या ठिकाणी बनवायच्या आहेत त्या 15 धावा. बनवाव्या लागतील. म्हणजे नक्कीच जर हा सामना जिंकायचा असेल तर या षटकारामुळे सामन्याचे पारडे जवळजवळ समतोल आणून ठेवलं. या ठिकाणी सुंदर फटका होता. सेफ झोन मानला जातो ज्या ठिकाणी साईड स्क्रीन असते त्या ठिकाणी हा फटका आला होता. 6 धावा त्या ठिकाणी जमा केल्या होत्या आणि शेवटचं षटक या ठिकाणी पाहायचं आहे कोण आता तो लेफ्ट हँड गोलंदाज. काय नाव आहे बॉलरचं नाव काय?
शरद याचे या ठिकाणी आगमन होतं आहे गोलंदाजी मार्कवर. याच्या अगोदर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती. पहिले 2 चेंडू होती मला वाटते त्यांनी 2 सफलता मिळवल्या होत्या. खरोखर सुरेख गोलंदाजी राहिली होती शरद याची. आणि शरद तयार होतो या ठिकाणी लेफ्ट हँड मारा करण्यासाठी. लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा करतोय. 7 ते 8 पावलांचा स्टार्ट असणार आहे आणि त्याच्यासमोर लेफ्टी फलंदाज आहे. पाहायचं काय होतं या ठिकाणी. 6 चेंडू 15 धावांची गरज. पहिला चेंडू खराब चेंडू, ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहेत विराट सर आणि या ठिकाणी वाईट घोषित केला जातो, पेनलाइज केलं जात आहे. आता समीकरण बदलतंय. 6 चेंडू 14 धावा. 6 चेंडू आणि 14 धावा. पाहायचं आहे काय होतं या सामन्यामध्ये. नक्कीच कमबॅक करण्याची संधी आहे. आता मात्र पुन्हा एकदा आमच्याकडे पंच वळले जात आहे. पुन्हा एकदा पेनलाइज केलं जात आहे. गोलंदाजाला एक खराब चेंडू, वाईट बॉल, एक अवांतर धाव. नक्कीच आतापर्यंत या षटकाला सुरुवातही झालेली नाही आणि 2 धावा खात्यामध्ये जमा होत आहेत. जिंकण्यासाठी आत्ता मात्र गरज असणार आहे ती 13 धावांची. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. पाहायचंय हा चेंडू तरी सरळ पडतोय का. 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना पाहायचं. आता मात्र सुंदर फटका. पाहायचं काय होतं. इनफिल्डच्या डोक्यावरून काढलेला चेंडू. 1 धाव तर पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा होतोय का प्रयत्न. नाही, नकार येतोय. आणि नक्कीच ज्याने षटकार ठोकला होता तोच आता यावेळी स्ट्राईकला येताना आपण पाहतोय. आता शिल्लक आहेत ते 5 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 12 धावा. पाच चेंडू आणि 12 धावांची खेळ. जर पहिली ट्रॉफी उचलायची असेल तर नक्कीच तुम्हाला 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. सामन्याला होते या ठिकाणी सुरुवात आणि आता मात्र काय पाहतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईट बॉल. मला वाटतं या षटकामध्ये 1 चेंडू झालाय आणि 3 चेंडू आतापर्यंत वाईट अवांतर टाकले गेलेत. सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असणार आहे. आणि आता मात्र सुंदर फटका आहे. काय होत आहे तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं मागे थांबतोय परंतु ते चेंडू जातोय 1 टप्पा खाऊन त्याच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी नक्कीच या ठिकाणी ज्या फटक्याची गरज होती ते फटके देताना या ठिकाणी पाहतोय आपण. 1 षटकार आणि 1 चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला होता. शेवटच्या चेंडूवरती षटकार आणि आता मात्र जो पहिला चेंडू या षटकातील फेस केला त्याच्यावरती 1 चौकार ठोकला गेला. नक्कीच समीकरण आता मात्र चांगल्यापैकी बदललं गेले. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 7. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. नक्कीच सुरेख अशी या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. अभि या ठिकाणी खरोखर सुरेख फलंदाजी करतो. फायनलच्या सामन्यामध्ये अंडर प्रेशर गोलंदाजावरती नक्कीच या ठिकाणी दबाव आहे आणि या दबावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न अभिचा दिसतोय आणि खरोखर चांगली फलंदाजी केली अभि याने. 1 षटकाराने चौकाराने आपली खेळी सजवली त्यानं आणि आत्ता मात्र तिथेच तटून काढला. 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे, छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. धाव घेण्यात यश मिळतंय नक्कीच. आता चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 6. म्हणजे 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी फलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज होतो तयार. 1 आणि आता मात्र उंच उडालेला चेंडू. पाहायचा आहे तिथं क्षेत्ररक्षक येतोय का. चेंडू जातोय नो मॅन्स लँडमध्ये. या ठिकाणी आपण पाहतो थोडासा प्रयत्न अपुरा पडलेला दिसतोय. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय. दुसरा धाव 1 अवांतर स्वरूपाची धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धाव तर पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि हा चौकार, धाव चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला.
आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फायनलच्या सामन्याचं जे प्रेशर असतं ते या ठिकाणी पाहायला मिळालं. खराबपैकी आणि ज्या ठिकाणी खरोखर 2 धावा जायला हव्या होत्या त्या ठिकाणी एक्स्ट्रा दोन धावा गेल्या, म्हणजे 4 धावा नक्कीच या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आता आपण पाहतोय समीकरण पूर्णपणे बदललं गेलं आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा. खरोखर प्रेक्षणीय असा हा सामना पाहायला मिळतो. अटीतटीचा सामना, शेवटचा सामना, फायनलचा सामना ज्या पद्धतीनं व्हायला हवा आहे त्या पद्धतीनं हा सामना केला जातो. नक्कीच गोलंदाजावरती प्रेशर असणार आहे आणि फलंदाज नक्कीच आता पळून थोडेसे थकलेत खरे, परंतु नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या नजदीक समीप घेऊन जाताना या ठिकाणी आपण दोन्ही फलंदाजांना पाहतोय. पाहायचं या चेंडूवरती विजयश्री खेचून येतोय का? नक्कीच. आज सुंदर फटका क्षेत्रकाच्या हातामध्ये चेंडू आणि काय पाहतोय आपण या ठिकाणी पडतोय विकेटचा. आता बॉल शिल्लक असणार आहे तो 1 आणि जिंकायसाठी धावांची गरज आहे ते 2. आणि महत्त्वाचं एक असणार आहे की नवीन बॅट्समन या ठिकाणी असणार आहे तो स्ट्राईकला. नक्कीच 1 धाव किंवा 2 धावेचा प्रयत्न करावा लागणार होता, परंतु 6 मारून विजय मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता. चांगली खेळी राहिली होती, परंतु आता नक्कीच 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 धावा बनवायला लागतील. आणि नवीन खेळाडू नवीन नियमानुसार जो खेळाडू आऊट होतो त्या ठिकाणी नवीन खेळाडू जावं लागतं, म्हणजे स्ट्राईकला आता नवीन खेळाडू असणार आहे आणि त्याच्या हातामध्ये बॅट आहे. नक्कीच त्याच्यावरती थोडंसं दडपण असणार आहे. गोलंदाज तर ऑलरेडी दडपणामध्ये आहेच, कारण थोडीशी सैरभैर गोलंदाजी त्याची राहिली होती सुरुवातीला, कारण मला ते सुरुवातीला 1 चेंडू झाला होता आणि या एका चेंडूच्या पाठीमागे त्याने 3 वाईड टाकले होते. त्यानंतर मात्र थोडासा कमबॅक केलेला दिसतोय. 6 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असताना हा सामना आता 1 बॉल आणि 2 धावेवरती येऊन थांबला आहे. नक्कीच या ठिकाणी तारीफ करावी लागेल जंगलवाडी संघाची, ज्या पद्धतीने त्याने व्यूहरचना केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी खेळी आपली सजवली. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेस असल्यामुळे नक्कीच या ठिकाणी 2 धावा या बनवाव्याच लागणार आहेत. आता विक्की फलंदाजी मार्कवर आहे. चांगली गोलंदाजी केली होती विक्की आणि आता पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नक्कीच एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच मित्रांनो, जर ही ट्रॉफी उचलायची असेल, 1 नंबरची ट्रॉफी उचलायची असेल, गावामध्ये आपली शान वाढवायची असेल, नक्कीच भागामध्ये आपल्या गावाचं नाव रोशन करायचं असेल तर नक्कीच दोन्ही संघाच्या खेळाडूंना आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. आणि जवळजवळ गावातील सर्वांच्या नजरा तुमच्यावरती खेळल्या गेल्या आहेत. हिरो बनण्याची संधी आहे बॉलरला, हिरो बनण्याची संधी आहे फलंदाजाला. नक्कीच गोलंदाजी चांगली केली होती, जास्त संधी, आणि या संधीचं सोनं कोण करतंय हे पाहावं लागेल, गोलंदाज की फलंदाज. नक्कीच अटीतटीचा हा सामना म्हटलं जातं कमजोर दिलवालों के लिए नाही आहे भाई. सुरुवात होते पाहायचं एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये केलं जातो बदल आणि आता हा शेवटचा चेंडू पुढेवर मारण्याचा प्रयत्न होता. धावबाद करण्याचा अपील केलं जाते, दाद मागितली जाते पंचाकडून. धावबादच्या स्वरूपात बाद केला जातोय आणि हा चेंडू पंच वाईड बॉल महत्वाचा क्षणी वाईड बॉल टाकला गेलाय. नक्कीच धावबाद होऊन या ठिकाणी परतला, परंतु या ठिकाणी काय पाहतोय आपण, एका चेंडूमध्ये आता मात्र गरज असणार आहे ती 1 धावेची. हा सामना खूपच अटीतटीचा सामना, पारड कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला झुकताना आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही संघाच्या खेळाडूंचे, बघणाऱ्या प्रेक्षकांचे नक्कीच हृदयाचे ठोके चुकत असतील. अतिशय सुरेख असा फायनलचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 1 तेरी 1 मेरी अशा प्रकारचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा ह्या अवांतर स्वरूपाच्या आणि 2 थ्रोच्या, म्हणजे जवळजवळ 7 धावा तर अवांतर दिल्या गेल्यात या षटकामध्ये. खरोखर दुर्दैव म्हणावं लागेल केळवण संघाचं की 7 धावा ह्या खूप महत्त्वाच्या असतात आणि 1-2 जरी गेल्या तरी मागात पडतात. या ठिकाणी तर 7 धावा दिल्यात. कमबॅक करण्याची संधी आहे गोलंदाजाला आणि या ठिकाणी फलंदाजालाही नक्कीच हिरो बनण्याची संधी आहे. काय करतो या ठिकाणी फलंदाज
बघावं लागेल. नक्कीच शेवटचा चेंडू पाहायचंय कोण उचलणार पहिली ट्रॉफी, कोण होणार आहे या पर्वाचा विजेता. आता आपल्याला कळेल या चेंडूवरती पाहायचंय. एक बॉल एक धावेची गरज, एक बॉल आणि एक धावेची गरज. क्षेत्ररक्षण जमवलं गेलंय. लेफ्ट हँड फलंदाज गोलंदाज या ठिकाणी राईट अप राऊंड विकेट मारा करतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ हातामध्ये आदळतोय. या ठिकाणी अपील केलं जात आहे, पंचांनी घोषित केलं जात आहे आउट. आणि खरोखर जबरदस्त फायनलचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अपील केलं जात आहे आणि फलंदाज होतोय या ठिकाणी बाद. आणि या पर्वाचा विजेता ठरतोय विजेता संघ आहे जंगलवाडी. जंगलवाडी संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो केळवण संघ. दोन्ही संघाचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपला खेळ अतिशय सुरेख राहिला, नेत्रदीपक राहिला. अशाच सामन्यांची प्रतीक्षा केली जाते प्रेक्षकाकडून आणि तशा प्रकारचे सामने या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचा सामना ज्या पद्धतीचा असावा त्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच दोन्ही संघांची या ठिकाणी तारीफ केली जाईल. आणि या ठिकाणी हे पर्व समाप्त होत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय केळवण संघ दुसऱ्या ठिकाणी राहिला तर जंगलवाडी संघ पहिल्या ठिकाणी. म्हणजे नक्कीच 1, 2, 3चे विजेते आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत. थोड्याच वेळात होईल चालू प्रेझेंटेशन आणि प्रेझेंटेशनसाठी येतील ते विराट